हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 18वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 18. हा अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. भाषांतर. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. तर विद्या विनय संपन्ने म्हणजे काय? ज्या व्यक्तीने विद्या प्राप्त केलेली आहे त्याला काय प्राप्त होतं? विनय प्राप्त होतो. म्हणजे हे समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की साधारणतः आपण जगतात बघतो तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या ज्ञानामुळे त्याला एक अहंकार येतो की मी एवढा हुशार वगैरे. पण जेव्हा भगवंतांविषयी व्यक्ती ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये पहिला गुण काय येतो? विनम्रता, विनय, नम्रता अशी येते. का बरं अशी नम्रता येते या व्यक्तीमध्ये भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त केल्यावर? कारण भगवंतांच्या बद्दल तो गुण सगळी जाणतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं भगवंत हे प्रचंड आहेत, विभू आहेत आणि भगवंत सगळ्यांचेच पालन करता आहेत. सर्व भौतिक आध्यात्मिक जगत भगवंत निर्माण करतात, सगळ्यांचं पालन पोषण करत आहेत. तर असे भगवंत आहेत, ते अतिशय महान आहेत आणि मी त्यांचा एक छोटासा अंश आहे. आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यावर हा मनुष्य जाणतो मी अगदी नगण्य आहे, मी अगदी छोटासा आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये अहंकार आहे तर तो भगवंतांची महिमा नीटपणे जाणू शकत नाही. तर विद्या विनय संपन्ने, जेव्हा आध्यात्मिक विद्या प्राप्त होते, आपण जिची चर्चा 17व्या श्लोकात पण केली आहे की असा व्यक्ती आहे जो भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करतो आहे. तर असा व्यक्ती भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करून जेव्हा संपन्न होतो आहे तेव्हा त्याच्यात नम्रता येते आहे. तर तो काय करतो आहे? इथे दिलंय बघा, ब्राह्मणे गवी हस्तिनी. तर असा व्यक्ती आहे तो सर्वांप्रती समभाव ठेवतो आहे. म्हणजे त्याला ब्राह्मणे म्हणजे ब्राह्मण व्यक्ती दिसतो. गवी शब्दशः अर्थ बघा, गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्तीमध्ये, शुनी म्हणजे कुत्र्यामध्ये, च एव श्वपाके. तर श्वपाके, आता श्वान हा शब्द आपण ऐकला बघा, श्वान म्हणजे कुत्रा. तर श्व म्हणजे कुत्रा आणि पाके म्हणजे काय? श्वपाके म्हणजे कुत्र्याचं भक्षण करणारे, त्यांना म्हटलं जातं चांडाळ. तर असा हा ज्याला भगवंतांविषयी सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि जो भक्तीत प्रगत आहे तो व्यक्ती या ज्ञानाच्या आधारे सर्वांना समदृष्टीने पाहतो. तर असा हा भगवंतांच्या ज्ञानाने संपन्न झालेला पंडित व्यक्ती आहे तो सर्वांप्रती समदृष्टीने पाहतो. म्हणजेच तो काय काय जाणतो की प्रत्येक हे जे जीव आहेत त्यांनी जे शरीर धारण केलेलं आहे त्यांच्या शरीरामध्ये जे हृदय आहे त्यात भगवंत परमात्मा रूपात राहतात. आणि असा हा जो ज्ञानी व्यक्ती आहे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती, तो सगळ्या जीवांना सन्मान देतो. आणि तो जाणतो की असे जे भगवंत सर्वांप्रती समभाव ठेवतात, परमात्मा रूपात जे भगवंत आहेत ते समभाव ठेवतात आणि जीव जे आहेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळानुसार भगवंत शरीर प्रदान करतात. एवढं त्याला सगळं ज्ञान आहे. गीताभूषण टीका
ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे. ते समजवतात की 17व्या श्लोकामधल्या मनुष्याची या श्लोकात प्रशंसा केली आहे. तर 17व्या श्लोकात ज्या व्यक्तीबद्दल वर्णन केलेलं आहे, तो व्यक्ती कसा आहे, हे तो कसा वागतो, हे या 18व्या श्लोकात सांगितलं आहे. तर एकदा आपण 17व्या श्लोकाचं भाषांतर वाचूया, म्हणजे कंटिन्युएशन मध्ये आपल्याला कळेल की कोणत्या व्यक्तीबद्दल चर्चा चालली आहे. श्लोक क्रमांक 17चं भाषांतर. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. तर आता आपण 18व्या श्लोकात येऊया. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत की असा हा जो 17व्या श्लोकात वर्णन केलेला व्यक्ती आहे, त्याची दृष्टी कशी असते ते भगवंत 18व्या श्लोकात सांगता आहेत. तर असे व्यक्ती आहेत ते काय, खरे पंडित आहेत, ज्ञानी आहेत. ते जाणतायत काय की परमात्मा रूपात भगवंत सर्व जीवांप्रती समभाव ठेवतात आणि जीवाच्या पूर्व कर्मानुसारच जीवाला कुणाला ब्राह्मणाचं शरीर प्राप्त होतं, तर कुणा जीवाला चांडाळाचं शरीर प्राप्त होतं. तर हे भगवंतांद्वारेच दिलं जातं. कशा रीतीने, या जीवाने केलेल्या पूर्वजन्मीच्या कर्म आणि इच्छांनुसार. तर ब्राह्मण आणि चांडाळ हे दोघे काय आहेत, मनुष्य योनीचेच आहेत, पण दोघांची कार्य कशी आहेत, वेगवेगळी आहेत. हे सगळं हा ज्ञानी व्यक्ती आहे ते जाणतो. आणखीन हा ज्ञानी व्यक्ती काय जाणतो की गाय, हत्ती, कुत्रा हे सगळे विविध योनींचे आहेत आणि परमात्मा आहेत ते कसे आहेत, पावसाप्रमाणे आहेत. वर्षा होते ना, वर्षा ऋतू म्हणतो आपण, पावसाचा महिना. तर जसा पाऊस पडतो तसेच कसे आहेत, पाऊस समभावनेने सगळीकडे पडतो. दगडावर पण पडतो, पाण्यात पण पडतो, जमिनीवर पण पडतो. तसंच भगवंत आहेत ते सर्वांप्रती सम आहेत. तर आणि मग हे गाय, हत्ती, कुत्रा असं विविध जीवांना शरीर का बरं प्राप्त होतं, तर हा जीव आहे तो आपल्या पूर्व कर्मानुसार विभिन्न योनीतील शरीर प्राप्त करत असतो आणि परमात्मा आहेत ते कोणाच्याच बाबतीत विषमता दाखवत नाहीत. तर हे सगळं ज्ञान या व्यक्तीने जाणलेलं आहे, ज्याची चर्चा 17व्या श्लोकात पण केली होती. तर वैष्णवाचार्य समजवतात की बरेचदा लोक असतात ते स्वतःला प्राप्त होणाऱ्या दुःखांबद्दल सतत भगवंतांना दोषी ठरवत असतात. ब्लेम गेम असं म्हणतात. ब्लेम म्हणजे दोष देणं. तर म्हणतात माझ्यावर अन्याय झाला आहे, मी तर इतका चांगला, पण मला भगवंत का बरं दुःख देत आहेत, आणि म्हणून लोक रडत राहतात. पण ज्याला भगवंतांविषयी दिव्य ज्ञान प्राप्त झालाय तो व्यक्ती जाणतो की माझ्या कर्मानुसारच ही सगळी दुःख मला मिळत आहेत. आता असा हा व्यक्ती आहे ज्याची चर्चा सुरू आहे, तो काय आहे, भक्ती करतो आहे. तर तो जाणतो की मी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे. मी तर खरं मला कर्मानुसार खूप सारी दुःख मिळायला हवी आहेत, पण भगवंत मात्र माझी दुःख कमी करून देत आहेत. मी तर खूपच पापी आहे, पण भगवंत खूप दयाळू आहेत, कृपाळू आहेत. ते मलाही काही दुःख देत आहेत, त्यामुळे माझं शुद्धीकरणच होत आहे, असं भक्त म्हणतो. बरेचदा असं बघितलं जातं की भक्त आहेत ते आपल्याला प्रचंड कष्ट सहन करत आहेत असं दिसतं. काही भक्त आहेत ते रोगग्रस्त झालेले आहेत असंही दिसतं. तर यासाठी वैष्णवाचार्य खूप सुरेखरित्या समजवतात की भक्तांच्या पूर्व कर्म आणि इच्छा अशा आहेत. काय इच्छा आहेत की त्यामुळे त्या भक्ताला अजून एखादं शरीर धारण करायला लागणार आहे. काय आहे, आता हा भक्त आहे ज्याने भगवंतांचा आश्रय घेतला आहे, दृढतेने भक्ती करतो आहे, मात्र त्याची कर्मफळ अशी आहेत, इच्छा अशा आहेत की त्याला आणखीन पुन्हा नवीन देह धारण करायला लागणार आहे. मात्र या जन्मात त्यांनी दृढपणे भक्ती सुरू केली आहे. तर मग भगवंत काय करतात, त्या भक्ताला पुढचं जे शरीर त्याला धारण करायला लागलं असतं त्या पुढच्या जन्माच्या शरीराचं दुःख पण
याच जन्मात देतात, जेणेकरून काय होतं, त्या भक्ताला आता पुढचं शरीर धारण करायला लागणार नाही. तर मग एखादा म्हणेल, अरे बापरे, मग किती सारी दुःख या माणसाने, या भक्ताने सहन करावी. पण यासाठी वैष्णवाचार्य समजवतात, जसं 4थीचा विद्यार्थी आहे तर त्याला परीक्षेसाठी 4थीचाच पेपर येतो, कोणी 10वीचा पेपर लिहायला देत नाही. तसंच भगवंत इतके दयाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की ते इतकंच दुःख जीवाला देतात की तो जीव ते दुःख सहन करू शकेल. तर आणि आपण हे जाणलं पाहिजे की ही दुःख आहेत ती काय आहे, आपल्याच स्वतःच्या पूर्वकर्म आणि इच्छांमुळे येणारी असतात. तर मग ही दुःख जी दिली जातात त्यांच्याकडे कसं बघावं, तर वैष्णव आचार्य समजवतात की जशी आई आहे ती आपल्या मुलाला कधी कडुलिंबाचा रस पाजते आणि कधी कधी गोड खाऊ पण देते. उद्देश काय असतो आईचा, की आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं. आणखीन एक उदाहरण दिलं जातं की आई आहे ती आपल्या बाळाच्या डोळ्यात काजळ घालते, अंजन घालते. त्यावेळी काय थोडंसं झोंबतं, पण आईचं ध्येय काय त्यामागे, माझ्या बाळाची दृष्टी चांगली व्हावी. तर अशा प्रकारे भगवंत जरी दुःख देत आहेत तरी जाणावं की हे आपल्या शुद्धीकरणासाठी आहे, कल्याणासाठी आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवताना म्हणतायत की शेतात सगळीकडे पाऊस पडत असतो, पण ज्या शेतकऱ्यांनी वेगवेगळी बीज पेरलेली आहेत आणि त्यामुळे काय होतं, जसं बीज पेरलंय तसं रोप येतं. काही ठिकाणी मिरचीची बीज आहेत, काही ठिकाणी कारलीची बीज आहेत आणि काही ठिकाणी आंबा लावलेला आहे. पाऊस पडतो आहे तर मिरची येते ती तिखट आहे, कारली आहे ती कडू आहे आणि जे आंबा येतो आहे तो गोड आहे. तर मग असे विविध चवीची जी फळं प्राप्त होत आहेत त्यासाठी आपण पावसाला दोष देणं योग्य आहे का, नाही आहे योग्य. तसंच भगवंत आहेत ते, त्यांच्याबद्दल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की भगवान परमात्मा रूपात सगळ्यांच्या हृदयात राहून साक्षी आहेत, सगळ्यांची कर्म बघत आहेत, सगळ्यांच्या इच्छा जाणत आहेत सर्व जीवांच्या. तर असे भगवंत आहेत ते समभाव ठेवतात आणि हेच काय सगळं ज्ञान आहे, ज्या ज्ञानाद्वारे हा व्यक्ती आहे तो सर्वांना समदृष्टीने पाहतो. तर आज आपण हा 18वा श्लोक समजून घेतला आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचूया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.